नमस्कार. आपल्या चॅनलवर आज आपण संभाजी महाराजांचे चरित्र बघणार आहोत. शंभूराजे आबासाहेबांसोबत आग्र्याला गेलेले तेव्हाची घटना. शंभूराजांचे राजबिंडे रूप आणि बाणेदार स्वभाव बघून औरंगजेबाचा मुलगा अकबर याने संभाजी महाराजांसोबत खेळण्याची शर्यत लावली. नुकतेच अकबराला घोडेबाजीचे प्रशिक्षण चालू होते, तर त्याने शंभूराजांसोबत पैज लावली. एका दरीवरून दुसऱ्या दरीवर घोड्यासोबत जायची. त्या दोन्ही दऱ्यांना जोडणारा एक लाकडी ओंडका ठेवण्यात आला. सगळे महानगर ही पैज बघण्यासाठी जमा झाले. खुद्द औरंगजेब पण आला. स्पर्धा सुरू झाली. अकबर घोड्यावर बसला. अकबराला दररोजचा सराव होता. त्याने घोड्याला टाच मारली आणि त्याने घोडा दुसऱ्या दरीवर नेला व तिकडेच थांबला. आता वेळ शंभू महाराजांची आली. शंभू महाराजांनी एक नजर औरंगजेबाकडे पाहिले. पापणी लवते न लवते तोपर्यंत घोड्याला टाच मारली आणि क्षणार्धात तिकडे जाऊन अकबराला घोड्यावर बसवून औरंगजेबासमोर आणून ठेवले. आणि त्यावेळेसपासून शंभूराजे आणि अकबर चांगले मित्र बनले. शंभूराजेचा हा पराक्रम बघून औरंगजेब म्हणाला, "ये सिवा का छोरा शंभा, इतिहास रचेगा इतिहास." आणि रचला माझ्या धन्यानं असा इतिहास, जो पाहून औरंग्या पण मुजऱ्याला झुकला. तो संभाजी स्वतःच्या बळावर, शौर्याच्या बळावर एवढा बुलंद आणि बलाढ्य झालाय की कुणी शत्रू त्याच्यावर आक्रमण करायला धजावेनाच. एक पत्र मिळालंय म्हणे. संभाजीराजांनी पोर्तुगीजांना पाठवलंय. आम्हाला दारूचे 2 पिंप द्या. एक जण म्हटला, मागवला असेल साठा. अरे काय? अरे मागवलेली दारू प्यायची नाही. मागवलेली दारू तोफेला लागणारी दारू आहे. एवढं पण तुम्हाला कळत नाही. सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही संभाजीराजांना. सुपारीच्या खांडाचं. अरे 32 वर्ष झुंजत राहिलाय छाव्यासारखा. अजिबात नाही. व्यसनी माणसाला नाही शक्य होत. अरे बेफाम अत्याचार, अन्याय सोसले. 40 दिवस औरंगजेबाच्या छावणीत. सहन होत नाही. शरीर संपदा तशी असावी लागते. आपल्या राजानं ती कमावली. एकही व्यसन नाही त्याला. एकही नाही. आणखी काही आरोप केले गेले संभाजीराजांवर. संभाजीराजे दिलेरखानाला जाऊन मिळाले. संभाजीराजे फुटीर. छत्रपतींचा पुत्र मोगलांना सामील नाही. शिवाजीराजे कर्नाटकाच्या स्वारीवर निघालेत. सगळं सैन्य त्यांच्या सोबत आहे. त्यावेळी बहादूरगडाला दिलेरखान आलाय. तो स्वराज्यावर आक्रमण करायची भीती आहे. महाराजांनी आदिलशाही आणि गोवळकोंड्यात भांडणं लावून दिलीत. त्यामुळे ते स्वराज्यावर आक्रमण करणार नाहीत. पण दिलेरखान मोकळा आहे. आपण कर्नाटकात निघाल्यावर दिलेरखानानं आक्रमण करू नये यासाठी त्याला रोखण्याची जबाबदारी शिवरायांनी संभाजीराजांना दिली. त्यांना शृंगारपूरचा सुभेदार म्हणून नेमलंय आणि ससैन्य शिवराय बाहेर असताना निव्वळ बुद्धीच्या बळावर संभाजीराजांनी दिलेरखानाला रोखलंय. राजे येईपर्यंत रोखलंय आणि त्यावेळी पत्रव्यवहार केलाय. आम्हाला पराक्रमाची संधी हवी. आम्हाला आमचा पराक्रम दाखवायचाय. इथं स्वराज्यात ते शक्य होईना. मला संधी द्यावी. दिलेरखानाने लगेच उलट टपाली पत्र पाठवलं. अरे तू तिथं गप्प काय बसलाय? औरंगजेबाची इच्छा आहे सह्याद्री जिंकायची. तू ये चल माझ्याकडे. आपण दोघं मिळून सगळा दख्खन जिंकू. संभाजीराजांनी त्याला उलट टपाली कळवलं. या राजाची जबाबदारी माझ्यावर सोपवून माझे वडील परराज्यात गेले आहेत. ते परत येईपर्यंत मी तुझी जबाबदारी स्वीकारू शकत नाही. म्हणजे संभाजीराजे येतोही म्हणत नाही आणि संभाजीराजे येत नाही असंही म्हणत नाही. निव्वळ झुलवत ठेवलंय. राजे परत आले. पन्हाळ्यावर दोघांची चर्चा झाली. भूत झालं आणि मग राजे रायगडावर गेले. यथाकाळ निरोप पाठवून सांगू मध्ये 6-7 महिने गेले. आता संभाजीराजांना पळूनच जायचं होतं, तर राजे कर्नाटकात असतानाच ते सोपं होतं. आणि मग एके दिवशी रायगडावरून राजाचं पत्र येतंय. आपण रायगडास न येता परळीस जाणे उचित. आणि मग संभाजीराजे निघाले. तिथून आता परळी म्हटलं की पुन्हा समर्थ रामदास स्वामींचा उल्लेख आला. मग संभाजीराजे यांना मार्गदर्शनाची गरज होती म्हणून शिवरायांनी त्यांना समर्थाकडे पाठवलं. पण त्या क्षणी समर्थ परळीच्या किल्ल्यावर हजरच नव्हते आणि राजांना हे माहिती असलंच पाहिजे
कानोकान खबरी असतात त्यांच्याकडे. मग ज्या काळात समर्थ परळीच्या किल्ल्यावर नाहीत त्याच काळात संभाजींना तिथं पाठवायचा उद्देश काय? आणि परळीपासून 13 मैलावर माहुलीला दिलेरखानाची लोकं आलीत. तिथून अवघ्या 13 मैलावर जाऊन संभाजीराजे मोगलांना सामील झाले. हा सगळा परिक्रमेचा भाग बघितला तर संभाजीराजांनी पळूनच जावं यासाठी हे जाणीवपूर्वक केलेलं नियोजन आहे. कारण वस्तुस्थिती ती आहे. शिवाजीराजे कर्नाटकावरून परत आलेत. सैन्य थकलंय, शस्त्रं मोडलीत. दिलेरखानाशी लगेच मुकाबला करू शकत नाही. यासाठी आणखी काळ दिलेरखानाला रोखणं गरजेचं आहे. म्हणून शिवरायांनी संभाजीराजांना सांगितलंय, जा त्यांच्याकडे रोखून धरा. आणि हीच चाल शिवाजीराजांनी आधी एकदा खेळली आग्र्याच्या भेटीवरून परत आल्यावर. औरंगजेब आता हल्ला करणार हे बघितल्याबरोबर शिवरायांनी पुन्हा माफीचं पत्र पाठवलंय. आमच्याकडून चूक झाली. आम्ही तुम्हाला न सांगता आलो. असू द्या, आता माझा पुत्र पुन्हा मनसबदार म्हणून घ्या. आणि संभाजींना पुन्हा त्यांनी मुआझमकडं पाठवलंय आणि तेच याही वेळी केलं. संभाजींना त्यांनी पुन्हा दिलेरखानाकडे पाठवलंय आणि जेवढा काळ संभाजी दिलेरखानाकडे आहेत तेवढा काळ दिलेरखान एकदाही स्वराज्यावर हल्ला केला नाही. किस्सा पण त्या भूपाळगडाचा एकच किस्सा. पण त्या भूपाळगडाबद्दल संभाजीराजे बाकरे नावाच्या ब्राह्मणाला दानपत्रात ते स्वतः लिहितात. तो दिलेर भूपाळगडाची इच्छा धरून माझ्यासमोर आला त्यावेळी शंकरासारखा मी माझा 3रा नेत्र उभारून क्रोध प्रकट केला. म्हणजे सरळ आहे, संभाजीराजांची इच्छा नाही स्वराज्यावर आक्रमण करायची. एवढी एकच घटना. पण तोही गड मराठ्यांनी लगेच जिंकून घेतलाय. संभाजीराजे जोपर्यंत दिलेरखानाकडे आहेत तोपर्यंत दिलेरखानाने स्वराज्यावर आक्रमण केलेलं नाही आणि संभाजींनी ते जाणीवपूर्वक होऊ दिलं नाही. पण याच काळात शिवाजीराजे मात्र मोगलांचे किल्ले घेत निघाले.